एक ऐतिहासिक सभा घडली आणि ठाकरे घराण्याचे दोन ढाणे वाघ मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आले आणि अवघा शिवतीर्थकार दुतडी भरून वाहला ते आपले पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे साहेब यांनी मुंबई असेल, ठाणा असेल, आज ठाण्यामधली सभा सुरू आहे, 9 तारखेला नाशिक मधली सभा झाली, संभाजीनगरची सभा झाली आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जवळजवळ 29 महानगरपालिकांचा एक रणशिंग फुंकलाय। या महाराष्ट्रामधली जवळजवळ 60% जनता ही आज शहरीकरणामध्ये राहते आणि त्यामुळे आज या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या या प्रचारासाठी आदरणीय उद्धवजींना, आदरणीय राजसाहेबांना वेळेअभावी येता आलं नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करण्याकरता आणि त्यांचा निरोप या ठिकाणी आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना, महाविकास आघाडीच्या सगळ्या माझ्या सहकार्यांना घेऊन आलोय की तुम्ही लढा, तुमच्या बरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पनवेल मधून सामान्य आमचा कार्यकर्ता, गटप्रमुख, शाखा प्रमुख, पक्षाचे सगळे पदाधिकारी, कदाचित एखाद्या प्रभागामध्ये मशाल चिन्ह जरी नसेल तरी ज्या ठिकाणी शिट्टी असेल, ज्या ठिकाणी तुतारी असेल, काही ठिकाणी झाडू निशाणी आहे, काही ठिकाणी हाताचा पंजा निशाणी आहे, त्या ठिकाणी उद्धवजींचा शिवसैनिक तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी प्रचारामध्ये असणारा हा विश्वास देण्याकरता मी या ठिकाणी आलो। आणि म्हणून अनेक प्रश्न आहेत, फार मी या ठिकाणी आपला वेळ घेणार नाही आहे, परंतु हे सगळं राजकारण म्हणजे काही ठिकाणी एक म्हण आहे बाळाराम शेठ, लबाडाच्या घरचं जेवणाचं निमंत्रण हे कधी खरं नसतं। तसं हे बाप बेटे आज ज्या या ठिकाणी ज्यांच्या संस्कारातून दिवा पाटील साहेबांनी यांना लहानाचं मोठं केलं, यांनी प्रत्येक वेळेस राजकारणामध्ये पाऊल टाकताना स्वर्गीय दिवा पाटील साहेब असतील, आमचे स्वर्गीय माजी आमदार बाळासाहेब पाटलांचे वडील असतील, दत्तू शेठ पाटील असतील, या सगळ्यांचं बोट घेऊन राजकारणामध्ये आले आणि आज या शेतकरी कामगार पक्षाला ते विसरले। कधीतरी ही जनता तुम्हाला क्षमा करणार नाही। येत्या 15 तारखेला तुमचा परतीचा रस्ता सुरू झालाय। खरं तर 2014 सालामध्ये यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची गरज नव्हती, कारण 1996 ला ज्या अटल बिहारींचं सरकारचा यांनी एकमतानं पाडाव केला, तेच बाप बेटे 14 सालामध्ये 20 वर्षानंतर भाजपवासी झाले। याच्यासारखं दुर्दैव नाही। हा पनवेलच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान आहे। आज 10 वर्षातली यांची बॅलन्स शीट बघा, वाटलं होतं ते म्हात्रे शेठ तरी थांबतील, परंतु लोण्याचा गोळा बाप बेट्यांनी, मला वाटतं त्या बाप बेट्यांना पण दाखवला। बाळाराम शेठ मला गोष्टी सांगत असतात, यांनी कधी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला 2 पैसे खर्च केले नाहीत, बरोबर ना? परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या जीवावरती हे लबाड लांडे लहानाचे मोठे झाले, यांना आपल्याला घरचा रस्ता दाखवायचा आहे। आणि म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, आज विमानं उतरतायत। सकाळी मी ज्या तुमच्या तलावरती चालायला गेलो होतो, 5 मिनिटांमध्ये एक विमान उतरत आहे। त्यावेळेला लक्षात ठेवायचं, या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव या हरामखोराने दिलेलं नाही आहे। निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळं बाळाराम शेठ आपण थोडंसं थांबलोय, परंतु हा लढा चालू ठेवायचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायचं आहे। कारण मी आपल्याला या ठिकाणी आठवण करून देऊ इच्छितो, ज्या वेळेला शिवसेना प्रमुख, पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला खरं तर आमच्या काही पक्षाच्या मंडळींनी सुचवलं होतं
स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं या विमानतळाला नाव द्यावा, परंतु पनवेल महानगरपालिकेतील या हद्दीतील किंवा रायगड मधील सगळ्या जनतेचं मतदारांचं इथल्या नागरिकांचं एक जनमत होतं. त्यांचं मत असं होतं की स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी हा रायगड जिल्हा घडवलाय, संघर्ष केलाय. शोषित पीडित गोर गरीब इथल्या रायगड वासियांसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलंय त्या दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं. तात्काळ स्वतः आदरणीय उद्धवजींनी हे मान्य केलंय आणि त्या ठिकाणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला ठराव पाठवलाय. परंतु या ठिकाणी ह्या बाप बेटना त्याची आठवण नाही आहे आणि म्हणून 15 तारखेला या महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता मतदानाचं जेव्हा बटन दाबणार आहात हा विषय लक्षात ठेवा. या ठिकाणी घाणेकर ताई असतील सगळ्या वक्त्यांनी सांगितलंय या ठिकाणचा हा डबल टॅक्स, हा भुर्दंड बघा. आज घाबरले. कोल्हापूरला काही होते राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री, विमानतळ झाल्यामुळे टुपकन उतरले, नाही तर उतरायला जागा नव्हती यांना. आणि मला वाटतं कळंबोलीमध्ये काय सभा झाली, भाषण झालं किंवा ते हल्ली काय नवीन काय म्हणतात ते रूबरू करायचं काहीतरी केले. 3 मिनिटं त्यांना या टॅक्स बद्दल बोलावा लागला. हा तुमचा आमचा सगळ्यांचा विजय आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना दाखवून द्यायचा आहे 3 मिनिटं नाही, ही 2 बाप बेट्यांची जोडी घरी पाठवायची आणि 15 तारखेला महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना भरभरून मतदान देऊन या पनवेल महापालिकेवर शिवसेना शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रामाणिकपणानं निष्ठेनं मतदान करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.